पावसाने एक माझ्यासोबत का वैर धरलंय काय माहिती. माझी कुठले कामच होऊ दे नाही. प्रत्येक टायमाला कुठे जायचं म्हटलं की आहेच मध्ये आडवा काठी घेऊन उभा मला खोडा घालण्यासाठी. कसं ते झालंय माझं माहिती आहे का. दोघं बहीण भाऊ असतात, त्यांचं नाही का, बहिणीला जर फिरायला जायचं असेल मैत्रिणीसोबत तर भाऊ असतो तिला अडवण्यासाठी. मम्मीला काहीतरी सांगतो कारण आणि तिला घरात थांबवून घेतो. आणि भावाला जर कुठे जायचं असेल मित्रांसोबत तर बहीण काय करते, वडिलांना सांगून त्याला अडवते. एकामेकांना जशी खुशी मिळते ना एकमेकांना अडवून, तसं ह्या पावसाने माझी मज्जा करायचं ठरवले. कुठेही मी निघायचं म्हटलं की आहेच मध्ये आडवा उभा थांबलेलाच. का पाठीराखा माझा इतका झालाय काय माहिती. आणि ही सगळी मेहरबानी पण त्याचीच आहे की घरभर कपडे झालेत नसते, वाळवायला जागा नाही हो. दुसरं काय तर काय झालं, आमच्या इथं ना रात्री बाबासाहेब आंबेडकरांची ना गाणी ठेवली होती आणि स्वतः साजन बेंद्रे आले होते. गाण्यांचा त्यांचा कार्यक्रम होता आणि इतका मोठा चान्स माझा मिस झाला. मला त्यांना बघायचं होतं आणि गाणे सुद्धा त्यांचे इतके छान असतात, मला ऐकायचे होते. पण तो सुद्धा चान्स माझा या पावसामुळे मिस झालाय. हा माझा पाठीराखा झालाय बहुतेक. याला कुठून लिंक लागली काय माहिती. बहीण भाऊ असं जी मस्ती असते ते मला अनुभवता येत नाही, त्याच्यामुळं हा आलाय बहुतेक त्याची कमी पूर्ण करायला. ह्याला कुठून लिंक लागली काय माहिती. का माझा हा मागे हात धुवून लागलाय. का रे बाबा इतक्या वाईट काळात माझ्या पाठीशी उभा राहतोयस, पाठीराखाच झालायस. इतकीही मेहरबानकी माझ्यावरती दाखवू नकोस. भरपूर बहिणी आहेत त्यांच्यावरती मेहरबानकी दाखव. मला लाडका भाऊ आहे माझ्यावरती मेहरबानकी दाखवायला. चला असू देत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा.